हाय फ्रेंड, मी आज बनवत आहे मिक्स वरण भात आणि आंब्याची आमटी. पहिल्यांदा कुकर मांडला आणि मग कुकर वरण शिजल्यानंतर आता वरण फोडणी दिला आणि एकीकडे भात मांडला होता आणि भात पण शिजला. भात बघितला आणि भात पण हे झाला. त्याच्यानंतर आमटी बनवायला घेतलं. आमटी घेतलं, फोडी करून घेतलं. जास्तीचा जर व्हिडिओ बनवला तर खूप मोठा होता, म्हणून शॉर्टकटमध्ये बनवलं. आणि वरण शिजलं. इकडे वरण आहे. तिने पण मधात नाचते. तिकडे बस म्हणलं तरी येत नाही. काय बनवताय, काय करताय ते बघतच राहते. तिला वाटते रोजही मटणच बनवते. मटण खाण्यासाठी हे करते. मस्तपैकी जिरा मोहरीची लसणाची फोडणी दिलं आमटीला. पहिल्यांदाच आंबे आणले यावर्षी. कोवडेच आहेत आंबे, गोई पण नाही भरले, पण आवडीचे आता यावर्षी मस्त मग घेतलं, शिजवलं आणि खायला घेतलं. पोरं वगैरे खायचेच होते. मीच खाल्लं आधी प्लेट भरून. मस्त चाटू खाल्ला. लय मस्त वाटला. तोंडाला पाणी पुरलीच नाही. मस्त खाल्लं. बरं, वरण पण मस्त झाला होता आणि आमटी पण मस्त खाल्लं. चाटू एक ठेवला नाही ताटाला, धुवाला. कोणाकोणाला आवडते बरं आमटी? म्हटलंही आवडतं बाबा. पहिल्यांदाच आहे, आता सुरुवात आहे. मस्त खाल्ला चाटू. पोरं म्हणत होते खायच्या वेळेस व्हिडिओ बनवते आहे, तर मी म्हणलं फेसबुकवरच्या लोकांनी तोंडात पाणी सुटलं पाहिजे म्हणून बनवलंय. मस्त बढिया झाली. आंबट बढिया, तिखट खारट मस्त बढिया वाटले. आता कधी आणते काय माहीत आंबे. मस्त खाऊशा वाटते. त्या दिवशी पुरलीच नाही चटणी, लई खाल्ले पोरं. मस्त चाटू खाल्ला. धुवून टाकला प्लेट पण. खाऊशाच वाटते चटणी आंब्याची पण चटणी छान वाटते. पण आंब्याची चटणी नाही बनवलं, आमटी बनवलं. मस्त वाटली, चांगली छान झाली होती. मस्त चाटू खाऊन टाकलं. मग पोरांनी पण एवढे खाऊन टाकले सगळे. दुपारसाठी एक पण नाही राहिले चटणी. काय करा, कोणाला आवडते.